दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात सध्या गुन्हेगारी टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले। याच पार्श्वभूमीवर अंबड पोलिसांनी धडक कारवाई केली। 2 जणांना मुद्देमालासह अंबड पोलिसांनी अटक केली। याबाबत अधिक माहिती अशी की जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते। त्या संदर्भात पथकाला गोपनीय माहिती मिळाली की 2 इसम हे सिडको परिसरात चोरीचे मोबाईल घेऊन वावरत आहे व ते मोबाईल फोन त्यांनी विक्री करण्यासाठी आणलेले आहेत। त्या अनुषंगाने कारवाई करून पथकाने योगेश गायकवाड व अक्षय कुमार पगार या इसमांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे भादवी कलम 392-34 प्रमाणे दिनांक 25 जानेवारी रोजी दाखल गुन्ह्यामध्ये जबरी चोरी केलेले मोबाईल फोन असल्याची खात्री झाली असता 1,35,000 रुपये किमतीचे 7 मोबाईल फोन व 1 मोटरसायकल जप्त करण्यात आली। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक अजय नजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख व पोलीस शिपाई शिंदे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस नाईक परदेशी, पोलीस शिपाई राऊत, पोलीस शिपाई जाधव, पोलीस शिपाई भोये, पोलीस शिपाई निकम, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई गाडवे, पोलीस शिपाई मते, पोलीस शिपाई राठोड यांनी केली आहे। या संदर्भात पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे हे करीत आहेत। प्रवीण सुरुडे, दक्ष न्यूज, नाशिक।